डोंट वरी, मी घेईन तिची काळजी. बाय बाबा. Tararara, 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 tarara, 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 tararara. अरे, काल जी मुलगी दिसली होती ना, तिचं काय झालं? काल काय झालं याच्या आधी 2-4 दिवस आधी काय झालं ते सांगतो. हा. आम्ही दोघं रस्त्याने जात होतो. तिथे आम्हाला एक मुलगी दिसली. काय पोरगी आहे यार. खरं रे. आग इथं लागलीये. हाय हाय. आणि कयामत बघ घरी चालली रे. अरे मित्रा, काय कडक सामान होतं ते, तू मिस केलंस रे. अरे काय पोरगी होती यार, 1000त 1. ए गप्प बसा, निघा इथून, मला काम आहे आता. अरे सुट्टीच्या दिवशीच कोणी काम करतं का? मी करतो. निघा, निघा. गपकी. अरे जन्माचं थेरड आहे. म्हाताऱ्यांना कशाला बदनाम करतोस यार. समजदार म्हातारा असता ना, त्या दिवशी तो आपल्या बरोबर आलाच नसता. एक कमबख्त, तूने पीही नाही. अरे काय चालणं होतं. हा. काय केस होते. होय, काय डोळे होते. डोळे. तिचे डोळे तू मागून कसे बघितलेस? हा, ते काय मी नीट पाहिलं नाही. हा, पण चांगलेच असतील. हे आहे तर. आता माझ्यासाठी खूप सोपं झालंय. वा, खूपच मस्त. हा. अरे घाबरू नका, नंतर मी दोघांची ओळख करून देईन. इंट्रोड्यूस करून देणार म्हणे. तेव्हापर्यंत आपल्या दोघांची एवढी वाईट करून ठेवेल ना, की ती आपल्या दोघांचं तोंड सुद्धा नाही पाहणार. अरे तसंही ती तुमचं तोंड बघणारच नाही. थांबा, तुम्ही दोघांनी मिळून प्रयत्न करा, बघूयात कुणाला पटते ती. थांबा, आपण टॉस करूयात. हा. मिळालं. बोला, हेड की टेल? हेड. हा, जिंकला. अरे आले तुम्ही? तुमचीच वाट बघत होते मी. माझी वाट? हा, या आत या बाजूनी या. अरे इथं नाही. हे काय करताय तुम्ही? ते होल्डर बघा लाईटचं, त्याचं कनेक्शन खराब आहे. सकाळपासून किती कॉल केले तुमच्या कंपनीला, कुणीच आलं नाही. आता बघत काय बसलाय? सामान कुठे आहे तुमचं? जा लवकर जा आणि सामान घेऊन या. डार्लिंग. अरे काय झालं, काय बोल ना. अरे काहीतरी सांग. दोस्तांनो, मला काहीही विचारू नका. का? अजून मी चंद्र ताऱ्यांच्या दुनियेत ना खाली आलोच नाही. अरे काय झालं ते तर सांग. काहीतरी सांग ना आम्हाला, बोल ना. पहली मुलाकात में पहला प्यार हो गया है. हे गोल फिरू नकोस, सरळ मुद्द्यावर ये, बोल. ठीक आहे,
तर मग ऐका. जी सलाम. सलाम. आइए. जी तशरीफ रखिए. शुक्रिया. खातून को मेरा सलाम पहुंचे. इस जुर्रत के लिए माफी चाहूंगा. नाचीज एक शायर है. अपने फन की हौसला अफजाई के लिए मोहतरमा की तलाश में भटकता रहा और भटकता रहा, पर आखिर तकदीर ने हुजूर तक पहुंचा ही दिया. इससे पहले भी हमारी कहीं मुलाकात हुई है. जनाबे आला, शायद ये हमारी पहली मुलाकात नहीं. इससे पहले भी हम कहीं मिल चुके हैं. पहले भी कहीं मिल चुके हैं, पर कहाँ? शायद पिछले जन्म में. पिछले जन्म में? प्राजू. प्राजू, तुला आता त्रास घेण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे हा, याचा उत्साह बघून तुझा जोर कमी नाही झाला. अरे याने पहिल्या प्रयत्नातच यश मिळवलं ना. हा, थंड हट. आणखी जोराने भडकून उठलंय. अरे हा फट्टूस पहिल्याच वेळेस जिंकून आलाय ना. आता बघच, मी जाईन ना तेव्हा काय काय करतो ते. कोण? हॅलो, गुड इव्हनिंग. माय नेम इज अक्षय कुमार. बॉलिवूडचं फेमस प्रोडक्शन हाऊस आर्यन एंटरटेनमेंटचं नाव तुम्ही ऐकलंच असेल ना. नाही, मी नाही ऐकलं. मी त्या ठिकाणी डिरेक्टर आहे. मी नवे नवे चेहरे शोधत असतो. कशाला? माझ्या पुढच्या फिल्मसाठी. पण पुण्यात कशाला? हे मी काय सांगू तुम्हाला, मुंबईमध्ये इतके सुंदर चेहरे मिळतच नाहीत. तुम्ही त्या नंदकुमार सरांना ओळखता ना? त्यांनीच मला तुमचा रेफरन्स दिला होता. नाही, मी नाही ओळखत. तसं पण ऍक्टिंग मध्ये माझा अजिबात इंटरेस्ट नाहीये. अरे हे तर खूप छान झालं. मला एक नवा फ्रेश चेहरा मिळेल ना. हे बघा, हा, मला मूवी मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. पण माझे जे भाऊ आहेत ना, त्यांना खूप आवड आहे मूवीची. जी? जर तुमची हरकत नसेल तर तुमची त्यांच्याशी भेट घालून देऊ. अरे जरूर जरूर जरूर. चालेल ना. चला ह्या बाजूने. इथून जायचं का? चला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला. हा, तर तुमची त्यांच्यासोबत पण ओळख आहे? सुरुवातीपासून. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मग वेलकम. वेलकम वेलकम. व्हेरी ग्लॅड टू मीट यू. हा, मी टू जी. तर तुम्ही फिल्म लाईन मध्ये आहात? हा, बिलकुल. तसं मला लहानपणापासूनच ऍक्टर बनायचं होतं, पण हिरो बिरो नाही, मग विलन. हा, जर मला चान्स मिळाला ना, हा, तर सगळ्या विलनची मी दांडी गुल करेल. दादा, नुसतं तोंडाने बोलून काय होईल? प्रॅक्टिकल होऊन जाऊ दे. अरे हे काय झालं? हे काय सांगू तुला, मला काय काय झालं. अरे सांग, आणि सुरुवातीपासून सांग. अरे त्या दिवशी मी इथून निघालो ना, तेव्हा हॅलो, गुड इव्हनिंग. माय नेम इज अक्षय कुमार. तुम्ही बॉलिवूडचं फेमस प्रोडक्शन हाऊस आर्यन एंटरटेनमेंटचं नाव तर ऐकलंच असेल ना? हो, ऐकलंय. मी तिथे डिरेक्टर आहे आणि नवे नवे चेहरे मी शोधतच असतो. हो, आर्यन एंटरटेनमेंटचं नाव कुणाला माहित नाही. त्यांच्या बनवलेल्या प्रत्येक फिल्मची मी खूप मोठी फॅन आहे. पण तुम्ही त्यांना कसं ओळखता? अगं सांगितलं ना मी जिथे डिरेक्टर आहे. ओ, तुम्ही या ना, आत या, आत या. थँक्यू थँक्यू. अगं एक विचारायचं होतं, आमच्या प्रोडक्शन हाऊसची फेमस मूवी बिल्लू मामा तू पाहिली आहेस का? हो, बघितलीये ना. 3 वेळेस बघितलीये मी तर. एकदम ओरिजिनल मूवी आहे. एक अनाथ मुलगा इतकी मेहनत करून पोलीस ऑफिसर बनतो आणि तो स्मगलर किडनॅपर बिल्लू मामा त्याला तो पकडतो. अगं हो, एकदम ओरिजिनल स्टोरी आहे ना? हो, खूप छान आहे.
यार आप ठीक मालो रे, आती क्या? ए तुम बाजू हो जाओ. क्या रे? फक्त एका गुंडाबरोबर मारामारी करून तुला या जखमा झाल्यात? मी काय म्हणतो, हां तुम्ही सुद्धा एकदा जाऊन बघा. हां, नाही मी मुलींच्या भानगडीत पडत नाही. पण मला एक सांगा, तुमच्या दोघांमध्ये निर्णय कसा होणार? मुलगी तर एकच आहे. मी काय म्हणतो, मी बाजूला होतो, तू कॅरी ऑन. अजिबात नाही. दोस्तीसाठी मी माझा प्रेम कुर्बान करायला तयार आहे ए दोस्त. नाही असं नाही चालणार, असं नाही चालणार. मला वाटतं ह्या पोरीमध्येच काहीतरी गडबड आहे. हो रे, मला पण असंच वाटतंय. हे बघ, त्या मुलीमुळे आपल्या तिघांच्या मैत्रीमध्ये बाधा नाही येता कामा. हा तर आजपासून या पोरीचं नाव घेणं सोडून दिलं. डोंट वरी, मी घेईन तिची काळजी. बाय बाबा. મારું નામ હિતેન છે. માય વાઇફ गौरी वॉज महाराष्ट्रीयन. आमच्या लग्नानंतर 2 वर्षांनी आम्हाला शुभ्रा झाली. त्यानंतर गौरी गेली. मी शुभ्राला रोज डे केअर मध्ये सोडायला येतो. ती मला जेव्हा अच्छा करते तेव्हा मला नाही राहत. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से गुड बाय टू शुभ्रा. माय डिअर शुभ्रा. काय झालं? अगं, आज एक वेगळाच प्रसंग घडला. फार वाईट वाटते ग मला त्या शुभ्राबद्दल. ही शुभ्रा कोण? एक लहान मुलगी आहे. तिच्या बापाच्या कडेवरून त्या डे केअर मध्ये जाताना किती रडत होता तो. एक काम करा, या रविवारी तिला आपल्या घरीच बोलवा. माझ्याही मनात तेच होतं, पण म्हणलं तुला काय वाटेल. बरं झालं तूच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता लगेच मी त्याला फोन करतो आणि या संडेलाच आपण तिला इथं बोलूयात. हो चालेल. काय रे हितेन, अरे 3-4 रविवार झाले शुभ्रा इकडे आलीच नाही. अहो त्याचं काय आहे, इकडच्या लोकांना शुभ्राचा खूप लळा लागलाय. हो, शुभ्रा आहेच तशी गोड. खरंच गेले कित्येक रविवार ती माझ्या इतर मित्रांकडे ये जा करत होती. त्यामुळे यावेळी तुमच्याकडे पाठवणं मला शक्य झालं नाही. खरंच तुम्ही देव माणसं आहात. मागच्या रविवारी ती पाटील सरांकडे गेली होती. कोल्हापूरवरून त्यांच्या आई आल्या होत्या. त्यांनी माझ्या आईबाबांचा नंबर माझ्याकडून घेतला. त्यांना चांगलं खडसावलं. आता ते माझ्याकडे कायमचे राहायला येणार आहेत.
कायमचे राहायला येणार आहेत माझ्याकडे. तू हारलेला नाहीस मित्रा, तू जिंकलायस. माझी माझी La 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra